रुद्र म्हणजे काय? रुद्र म्हणजे परमात्म्याचे विश्वाच्या निर्मितीच्या अगोदरचे मूळ स्वरूप आहे. जेव्हा ह्या रूपात जगात काहीच नव्हते तेव्हा केवळ रुद्र होते आणि सृष्टीचा लय झाल्यानंतर देखील केवळ रुद्रच विद्यमान राहणार हेच एकमेव सत्य आहे. रुद्र ही शक्ती जेव्हा साकार होते तेव्हा तिच्यातून ब्रह्मा, विष्णू आणि महेश प्रकट होतात. हाय हॅलो नमस्कार, मी शीतल आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर रुद्र अभिषेक कसा करावा, रुद्र अभिषेकाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कार्य विष्णू, क्रिया ब्रह्मा, कारण तू महेश्वर, प्रयोजनार्थ रुद्रेन मूर्तिरेका त्रिधा कृता. याचाच अर्थ विश्वाच्या निर्मितीसाठी स्वतः रुद्राने कार्यरूपाने, विष्णू क्रिया रूपाने, ब्रह्मा तर कारण रूपाने महेश हे स्वरूप धारण केले आहे. रुद्र मंत्र. ओम नमो भगवते रुद्राय. रुद्र अभिषेक कसा करावा? शंकर ही देवता कुठल्याही औपचारिकतेला वाव न देता केवळ भक्तांच्या भोळ्या श्रद्धेने प्रसन्न होते आणि त्यामुळे शंकर भोलेनाथांना किंवा भोला भंडारी देखील असे म्हटले जाते. महादेव आपल्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतात. भयभीत किंवा शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करणे हे शंकर भगवान आपल्या आद्य कर्तव्य समजतात. त्यामुळे अगदी देवी देवतांपासून ते मानवांपर्यंत अनेक युगांपासून शंकरांची पूजा केली जाते. शिवांना प्रिय असलेल्या वस्तू शिवलिंगावर अर्पण करून भक्त धन्यता मानतात, तर महादेव त्यांची भोळी भक्ती पाहून प्रसन्न होतात. शिवमहापुराणानुसार शंकराला रुद्राभिषेक अतिशय प्रिय आहे. रुद्र अभिषेक पूजा केव्हा करावी? शुक्ल पक्षातील द्वितीया आणि नवमीला शंकर हे पार्वती मातेसह दिव्यलोकी असतात. कृष्ण पक्षातील प्रतिपदा, अष्टमी आणि अमावस्या या दिवशी शंकर हे पार्वती मातेसह विहार करतात. कृष्ण पक्षातील चतुर्दशी, एकादशी या दिवशी महादेव शंकर कैलास पर्वतावर निवास करतात. शुक्ल पक्षातील पंचमी आणि द्वादशी या दिवशी शंकर भगवान कैलास पर्वतावर असतात. कृष्ण पक्षातील पंचमी आणि द्वादशीला या तिथीस महादेव नंदीवर विराजमान होऊन संपूर्ण विश्वाचे भ्रमण करतात. शुक्ल पक्षातील षष्टीला देखील महादेव विश्व भ्रमण करतात. रुद्र अभिषेक करण्यासाठी अवश्य लागणारी सामग्री: दूध, दही, शुद्ध तूप, मध, साखर, पवित्र जल, अष्टगंध, सुगंधित फुले, बेलपत्रांची पाने, गंगाजल, अक्षदा, ऋतूनुसार उपलब्ध असलेली फळे आणि मिठाई. पूजेसाठी सामग्री घेण्याच्या वेळी कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी? रुद्र अभिषेकासाठी वापरात येणारे दूध हे पितळी भांड्यात ठेवू नये. रुद्र अभिषेकासाठी घेतली जाणारी अक्षता अखंड असावी, तुकडे नसावे. बिल्वपत्र फाटकी नसावीत. पूजेसाठी आणलेल्या फुलांमध्ये केतकी हे फूल नसावे. इतर सुगंधी फुले असावी. तुळशीपत्र पूजेसाठी आणू नयेत. रुद्र अभिषेक केल्याने कोणते फायदे होतात? मनातील भीती नाहीशी होते, चिंता जाऊन निर्भयता येते, सततचे आजारपण रोग दूर होतात, नात्यांमध्ये मधुरता येते, आर्थिक अडचणी दूर होऊन धनसंपत्तीत वृद्धी होते. या पूजेने पुनर्वसू, अश्लेषा आणि पुष्य नक्षत्रातील कुंडली दोष नाहीसे होतात. कर्क राशीतील जन्म घेतलेल्या भाविकांसाठी ही पूजा अतिशय उत्तम व लाभदायक आहे. या पूजेच्या प्रभावाने उत्तम निरोगी आणि विद्वान संतती लाभते. श्रावण महिन्यात रुद्र अभिषेक केल्यास सर्व तिहेची संकटे नाहीसे होतात. या पूजेने शत्रू देखील वश होतात. रुद्र अभिषेकाने अकाली मरण टळता येते. या पूजेने भूतबाधा नष्ट होतात. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होते, व्यवसायात भरभराट होते, शिक्षणात प्रगती होते, एकाग्रता साधली जाते. अचानक येणारी जीवनातील संकटे नाहीशी होतात. एखाद्याच्या पत्रिकेत चंद्रदोष असेल तर तो रुद्र अभिषेकाने दूर होतो. रुद्र अभिषेक पूजा त्र्यंबकेश्वर मध्येच का करावी? रुद्र ही शिवाची त्रिगुणात्मक शक्ती आहे, जी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगात सदा निवास करते. हे एकमात्र असे ज्योतिर्लिंग आहे जिथे रुद्राची शक्ती त्रिमूर्तीच्या स्वरूपात असल्याने येथे केलेले रुद्र अभिषेक तात्काळ फलित होते. संपूर्ण श्रावण मासात महाशिवरात्री आणि प्रदोष सारख्या महत्त्वपूर्ण दिवशी येथे भक्तांची गर्दी होते. तसेच हे ज्योतिर्लिंग रुद्र रूपाने प्रकट झाल्याने इथे वर्षभर रुद्र अभिषेक होत असतात.
रुद्र अभिषेक करण्यासाठी आपण कोणती वस्त्रे परिधान करावी? पुरुषांनी धोती, कुर्ता, गमछा अथवा रुमाल उपरणे. त्याचप्रमाणे स्त्रियांनी साडी पांढरी नेसावी. पूजेसाठी स्त्रियांनी काळी साडी नेसू नये. रुद्र अभिषेक म्हणजे काय? महादेवाच्या ज्योतिर्लिंगावर विविध पदार्थांनी पंचामृताने केलेला जाणारा अभिषेक म्हणजे रुद्र अभिषेक. रुद्र अभिषेक विधी कसा केला जातो? रुद्र अभिषेक ह्या विधीत पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध, साखर इत्यादी पदार्थांनी शिवलिंगावर संस्कृत मंत्र आणि रुद्राष्टाध्यायी पठणाद्वारे अभिषेक व होम करून शिवांना समर्पित केला जातो. रुद्र अभिषेक करण्याचे फायदे काय? रुद्र अभिषेक केल्याने अनेक फायदे होतात, जसे स्वास्थ्य, वैयक्तिक, शैक्षणिक संबंधित प्रत्येक समस्या दूर होतात. जीवनात शांती, समाधान आणि आनंद प्राप्त होतो. रुद्र अभिषेक हा विधी घरी करता येतो का? त्र्यंबकेश्वर मंदिरात 11 पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली व संस्कृत रुद्र सूक्तांच्या ओव्यांसोबत रुद्र अभिषेक करणे. रुद्र अभिषेक पूजा करताना कोणते पुष्प वापरणे वर्ज्य आहे? पिवळ्या रंगाचे चंपक आणि केतकीचे फूल हे रुद्र अभिषेक पूजा करताना महादेवाच्या चरणी वाहणे वर्जित आहे. रुद्र अभिषेक कसा करावा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.